विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. वेगळ्या टॉपिकवरती आज व्हिडिओ बनवलेला आहे. या टॉपिकवरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करून विचारलं आहे, की माझ्या या ठिकाणी रनिंगचा टायमिंग निघत नाही. 1600 मीटरला खूप वेळ लागतो, 800 मीटरला वेळ लागतो, गोळा जात नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न केले, की मार्केटमध्ये अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे, ते खाल्ल्यावरती दम अजिबात लागत नाही. तुमचा गोळा हातबाहेर बाहेर जाणार अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. मार्केटमध्ये हे प्रोडक्ट्स घ्यावेत की नाही आणि याचे तुमच्या शरीरावरती हे अतिशय घातक कोणते परिणाम होणार आहेत, तुमची किडनी सुद्धा खराब होऊ शकते. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे साइड इफेक्ट्स आहेत हे घ्यावे की नाही, तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटर जे त्यांना कव्हर होत नाही, गोळा जात नाही, ते विद्यार्थी काय करतात, इकडे-तिकडे टेलिग्राम ग्रुपवरती त्याच्यानंतर Instagramवरती आणि YouTubeवरती बघतात, की या ठिकाणी रनिंग वाढवण्यासाठी प्री वर्कआउट वगैरे हे असे सर्च करतात. अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये विकले जात असणारे ट्रेंडिंगला सध्या या ठिकाणी जे आहे वेगवेगळे आता कोणताही मी इथे विशेष नाव कोणाचंही घेणार नाही. हा विकतो, तो विकतो, पावडर विकतो, प्री वर्कआउट विकतो किंवा गोळ्या, डब्बे विकतो. कोणाचंही आपण इथे नाव घेणार नाही आणि कोणालाही उद्देशून हा व्हिडिओ बनवलेला नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे ते माहीतच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्री वर्कआउट येथे घेऊ नका. त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत? किडनी खराब होते. हे आता तुम्हाला मार्केटमध्ये अनेक तुमच्या या ठिकाणी शेंगदाणे, हरभरे या ठिकाणी प्री वर्कआउट हे तुम्ही घरचे या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यावरती कोणताही तुम्हाला साइड इफेक्ट्स होणार नाही. परंतु याच्यामुळे काय साइड इफेक्ट्स होणार आहेत, मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर इथे बघू शकता रनिंग किंवा फिटनेससाठी अनेक जण प्रोटीन पावडर म्हणजे सप्लिमेंट प्रोटीन पावडर असतात, गोळ्या घेतात. याचे अनेक या ठिकाणी मोठे दुष्परिणाम तुम्हाला होणार आहेत. तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुमच्या शरीराला इजा होणार आहेत. संभाव्य पोटाचे अनेक त्रास तुम्हाला होणार आहेत. पोट फुगते, मळमळ होते, गॅस, ॲसिडिटी, जुलाब होतात किंवा बद्धकोष्ठता म्हणजे या ठिकाणी बधीर होतात. तुमच्या या ठिकाणी अवयव बधीर देखील होतात आणि उलटीसारखे वाटणे, उलटी होते. अशा प्रकारे मोठे साइड इफेक्ट्स होतात. त्याच्यानंतर किडनीवरती लोड येतो. आता तुमच्याकडून समजा तुमच्या किडनीची कॅपॅसिटी आहे समजा फक्त समजावून सांगतो इथं. समजा किडनीची कॅपॅसिटी आहे तुमची या ठिकाणी 70% 70% कॅपॅसिटी आहे तुमची या ठिकाणी रनिंगची. परंतु किडनीवरती ताण आणून तुम्हाला 100% या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी दिली जाते. त्याच्यामुळे हा किडनीवरती अतिशय मोठा परिणाम होतो आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते. ठीक आहे. बघू शकता जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास किंवा रोज घेतल्यास आता जे या ठिकाणी सप्लिमेंट प्रोटीन आहे ते रोज घेतल्यावरती तुमच्या अतिरिक्त 100% तुमच्या किडनीवरती परिणाम होणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं मार्केटमधील प्रोडक्ट विकत घेऊ नका. तुमच्या घरी शेंगदाणे, हरभरे जे असतील, जे या ठिकाणी नॅचरल आहेत तेच खा. आधीपासून किडनीची समस्या असल्यास नक्कीच धोका 100% वाढून जाणार आहे. तुम्हाला या ठिकाणी नंतर आता सध्या काही वाटणार नाही. नंतर तुम्हाला दमाचा आजार देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं सप्लिमेंट, गोळ्या, पावडर विकत घेऊ नका. मार्केटमध्ये आहेत तुम्हाला ते माहीतच आहेत. लिव्हरवर होणारे परिणाम काय आहे? तर काही लोकांमध्ये लिव्हर एन्झाईम वाढू शकतात. एन्झाईम ते या ठिकाणी घातक एक पॉइंट आहे. तो लिव्हरला होऊ शकतो. ते वाढू शकतात जास्त प्रमाणात व दीर्घकाळ वापर केल्यास. आता साहजिकच तुम्हाला रनिंग करायची दीर्घकाळ म्हणजे तुम्ही 8-10 दिवस, महिनाभर, दीड महिना हे वापरणार आहात. त्यालाच दीर्घकाळ आपण म्हणायचं आहे आणि ते कोणत्याही प्रकारचं घ्यायचं नाही. त्याच्यानंतर तुमचे वजन वाढू जास्त जास्त कॅलरीजमुळे चरबी वाढू शकते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. तुम्हाला अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. पाण्याची कमतरता तुमच्या शरीराला होणार आहे. नक्कीच हे कोणत्याही प्रकारचं पुन्हा-पुन्हा सांगत आहे, खरेदी करू नका. तर जास्त प्रोटीन घेतल्यावर शरीराला जास्त तहान लागते. तहान लागते आणि कमी पाणी पिल्यास थकवा येणे, चक्कर येणे. तुमचे आता एखाद्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 40 असेल आणि ते हे वापरत असेल, तर तिथं जाऊन चक्कर येणे, त्याला या ठिकाणी 20-30च मार्क कमी येऊ शकतात. हृदयाचे ठोके येथे वाढवून जाऊ शकतात. हार्ट अटॅक येण्याची देखील याच्यामध्ये शक्यता असते. चक्कर देखील येते. जर प्रोटीनमध्ये कॅफीन आता या ठिकाणी त्याला या ठिकाणी फूड सेफ्टीकडून मान्यता आहे की नाही, गव्हर्नमेंटची मान्यता आहे, हे देखील तुम्ही बघणे गरजेचं आहे. आणि एखादे जर तुम्ही घेत असाल ज्याच्याकडून तर तुम्हाला या ठिकाणी तुमची किडनी किडनी वगैरे कोणताही दुष्परिणाम झाला, तर त्याचा खर्च तो भरून देणार आहे का? हा देखील माझा त्यांना प्रश्न असणार आहे.
त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कोणताही या ठिकाणी प्री वर्कआउट न घेता तुम्ही चांगल्या प्रकारे रनिंग परफॉर्मन्स तुमचा करू शकता. ज्याच्यामध्ये भरपूर पाणी तुम्ही पिला पाहिजे. नैसर्गिक नॅचरल स्रोत तुम्ही वापरले पाहिजे. अंडी खाणे, त्याच्यानंतर डाळी चांगले खाणे, त्याच्यानंतर चिकन खाणे, दूध पिणे, अशा प्रकारे हे तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचं हरभरे म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्री वर्कआउट गोळ्या, सप्लिमेंट वगैरे तुम्ही घेऊ नका. नॅचरल स्रोतमध्ये अंडी, डाळी, त्याच्यानंतर चिकन, दूध, हरभरे आणि डाळी, मूग वगैरे तुम्ही भिजवून खाऊ शकतात. त्यातच सर्वात जास्त प्रोटीन असते आणि तुम्हाला या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे. कोणत्याही प्रकारचे पुन्हा एकदा सांगेल, कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट, पावडर, गोळ्या वगैरे मार्केटमध्ये आहेत ते तुम्हाला माहीतच आहे. कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही सांगू शकता. कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट वगैरे काहीच वापरू नका. नॅचरल वापरा आणि नॅचरल तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.